नमस्ते. ओरल हेल्थ डे निमित्त सर्वांना शुभेच्छा. एस हॉस्पिटलतर्फे. ह्या वर्षीची थीम आहे अ हॅपी माउथ इज अ हॅपी माइंड आणि हे खूप खरं आहे. कारण काय दात समजा ठणकत असेल, दुखत असेल तर आपल्याला काहीही सुचत नाही आणि खूप चिडचिड होते. आणि दाताचं दुखणं असं आहे, की गोळी जरी घेतली तरी ते अगदी थोड्या वेळासाठी थांबतं आणि ते परत दुखायला लागतं. म्हणजे जोपर्यंत त्याच्यावर उपचार होत नाहीत, तोपर्यंत ते काही दुखणं थांबत नाही. तोपर्यंत आपली चिडचिड पण होत राहते. वी आर नॉट सॅटिस्फाईड, वी आर नॉट हॅपी. सो दातांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कसं होतं, की देवाने आपल्याला 32 दात दिले आहेत. इन कंपॅरिझन टू अदर बॉडी पार्ट्स जे 1 किंवा 2 असतात. त्यामुळे आपण त्यांना गृहीत धरतो. वी टेक देम फॉर ग्रँटेड, की अरे 1 खराब झाला, 1 दुखतंय तर काय 32 दात बाकीचे आहेत ना. पण तसं नाहीये ते. एकदा दाताचं दुखणं सुरू झालं, तर जोपर्यंत त्याची ट्रीटमेंट होत नाही, म्हणजे जोपर्यंत आपण ती लागलेली जी कीड आहे, ती काढत नाही, जे इन्फेक्शन आहे, जोपर्यंत आपण त्याची ट्रीटमेंट करत नाही, ते काही आपोआप जाणार नाहीये. म्हणजे मे बी एखादी पेन किलर घेऊन तात्पुरती ते दुखणं थांबतं, पण ते परत दुखायला लागतं. त्यामुळे ते डेंटिस्टकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपल्याला हे सगळं समजा नको असेल आणि सगळ्यांना नको असतंच, त्याच्यात काही वाद नाही. तर एक सोपा उपाय म्हणजे काय? तर दात साफ ठेवणे. दिवसातनं 2दा ब्रश करणे. रेग्युलर डेंटिस्टकडे जाऊन चेकअप करून घेणे, की सगळं ठीक आहे ना. म्हणजे अगदी काय दर महिना जायची गरज नाही, पण 6 महिन्यातनं एकदा गेलं तरी खूप फरक पडतो. म्हणजे जेव्हा कीड अगदी इनिशियल स्टेजमध्ये असते, अगदी छोटी असते, बऱ्याच वेळा ती दुखत पण नसते. तेव्हा जर का त्याच्यावर ट्रीटमेंट झाली, तर मग पुढे ती वाढत नाही. कारण काय जेवढी आपण ट्रीटमेंट प्रॉलॉन्ग करतो, तेवढाच तो आजार पण पुढे-पुढे जातो. त्यामुळे इनिशियल स्टेजेसमध्ये थांबवलं हे कधीही चांगलं असतं. आणि दुसरं म्हणजे दात पडल्यावर म्हणजे आपण काय म्हणतो दुखेल आणि पडून जाईल. पडला की झालं दुखणं पण गेलं आणि त्रास पण गेला माझा. पण तसं नाहीये. ते दात म्हणजे डॉमिनोसारखे असतात. एक दात पडला, एक दात गेला, की बाकीचे पण दात हळू खराब व्हायला लागतात, हालायला लागतात. त्यांची जागा सोडतात. मग आपल्याला चावायला त्रास होतो आणि कसं आहे शेवटी आपण कितीही काहीही चांगलं खाल्लं तरी ते चावता तर आलं पाहिजे. कारण की जेव्हा ते चावलं जाईल तेव्हाच त्याचं पचन होईल आणि पचन झाल्यावरच आपली तब्येत चांगली राहील. त्यामुळे दात चांगले ठेवणं खूप गरजेचं आहे.